हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत द्वितीय घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी. विषय असणार आहे मराठी, गुण असणार आहे 20 आणि वेळ असणार आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच विविध प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला प्रेस करा आणि हाय बटनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी सेकंड युनिट टेस्ट. विषय आहे मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 ते 4 प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर इझिली आपल्याला तुम्हाला कोणतीही परीक्षा असो तीही इझी जाणार आणि चांगले मार्क्स मिळणार. सो नक्की सराव करा. आपल्या चॅनलवर इतरही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा देखील. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर पहिला प्रश्न आहे त्यातील, डचांनी बालीला डॅश डॅश पीस केला, म्युझियम पीस केला. दुसरा आहे, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. कवितेचं डॅश डॅश होणं म्हणजे काय हे तुला समजेल. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. शेख महम्मदचा स्वभाव हा कसा होता? तर शेख महम्मदचा स्वभाव हा संकोची होता. दुसरा आहे, टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे? तर बाली बेटाला टुरिस्टांचा स्वर्ग म्हटले गेलेले आहे. तिसरा आहे प्रश्न, कुसुमाग्रज कोणाला पहिला प्रणाम करतात? कुसुमाग्रज पहिला प्रणाम मृत्युंजय वीराला करतात. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील चौकट पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला एक चौकट दिलेली असेल, त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, हवा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, प्रश्न हे वहीमध्ये लिहून घ्या. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्हाला नक्की परीक्षेला उपयोगी येतील. त्याच्यामुळे प्रश्न आणि उत्तरे आहे दोन्ही व्यवस्थित लिहून घ्या, सराव करा, अभ्यास करा. बघा आता पहिला आहे प्रश्न क्रमांक 2 भाड्याची असणारी शेख महम्मदच्या दुकानाची जागा, कारण की शेख महम्मदच्या दुकानाची जागा ही भाड्याने होती. दुसरा आहे, शेख महम्मदचा स्वभाव हा संकोची होता, जे की आपण पाठात देखील बघितलेला आहे. ब आहे, खालील चौकट पूर्ण करा. वीराचा मृत्यू जिथे झाला तिथे हे झाले नाही, तर स्तंभ बांधला नाही आणि वाद देखील पेटवली नाही. ज्या ठिकाणी वीराचा मृत्यू झाला त्या ठिकाणी या गोष्टी झाल्या नाही. दुसरा आहे, काळोखातून उगवणारा विजयाचा पहाट तारा. तिसरा आहे, कवीचा पहिला प्रणाम यालाच मृत्युंजय वीराला. सो या पद्धतीने आहे प्रश्न क्रमांक 2. हे देखील तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाईप या बटनला देखील प्रेस करा. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ लिहा. आता वाक्प्रचार दिलेला आहे, तत्पर असणे म्हणजे लगेच तयार असणे. मग वाक्य तुम्ही तुमच्या मनाने देखील लिहू शकता या ठिकाणी. तो माझा अपमान करण्यासाठी नेहमी तत्पर असतो असे, किंवा दुसरं देखील, मी माझ्या मित्रासाठी नेहमी तत्पर असतो. या पद्धतीने सलाम करणे, नमस्कार करणे. तबस्सुमने सुधा मूर्ती यांना सलाम केला. पाठातलंच वाक्य आहे. तिसरा आहे, सहभागी होणे म्हणजे सामील होणे. वर्गात होणाऱ्या चर्चेत मी नेहमी सहभागी होते किंवा होतो, किंवा दुसरं देखील वाक्य तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनाने लिहू शकता, परंतु अर्थपूर्ण पाहिजे आणि वाक्प्रचार त्यामध्ये व्यवस्थित सूट झाला पाहिजे. यानंतर पुढील आहे प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, कठीण, सुरुवात, शेवट, होकार, नकार, नवीन, जुने. यानंतर पुढील प्रश्न आहे, तक्ता भरा. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आहे. मामा, मामी, भाचा, भाची, वडील, आई, विधूर, विधवा, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे 20 मार्काची तुमची
मराठी या विषयाची क्वेश्चन पेपर असणार आहे. तर नक्की सराव करा, प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या, उत्तरं देखील आहे. छान अभ्यास करा, मार्क मिळवा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही विषयाचे व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.